सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याच्या वितरणाची तसेच सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, नमस्कार. आज आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक अशी माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती फक्त पैशांच्या वाटपापुरती मर्यादित नसून तुमच्या संपूर्ण भविष्यातील लाभ निश्चित करणारी आहे. सरकारकडून सलग 2 मोठ्या घोषणा झाल्यामुळे परिस्थिती आता पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. एकीकडे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुसरीकडे सुमारे 60 लाख बहिणींना या योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्याची स्पष्ट सूचना जारी करण्यात आली आहे. म्हणजेच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तुम्ही जी माहिती समजून घ्याल ती तुमच्या आर्थिक भवितव्यावर थेट परिणाम करणार आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. हप्त्यांचे लेटेस्ट अपडेट. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्यांचे वितरण तातडीने सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली असून ही बहिणींना दिलेली एक प्रकारची विजय भेट आहे. सरकारने जानेवारीच्या हप्त्यासाठी 611 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून बँकांना आदेश दिले आहेत. याचा अर्थ असा की ज्यांना डिसेंबरचे 1500 रुपये मिळाले आहेत त्यांच्या खात्यात लवकरच जानेवारीचेही पैसे जमा होऊ शकतात, आणि ज्यांना नोव्हेंबर किंवा डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना एकत्रित 4500 रुपये मिळण्याचीही शक्यता आहे. पण आता महत्त्वाचा मुद्दा. सरकारने 2 स्वतंत्र याद्या तयार केल्या आहेत: पात्र बहिणींची यादी, अपात्र बहिणींची यादी. याचा स्पष्ट अर्थ असा की आता सर्व महिलांना लाभ मिळणार नाही. पात्रतेसाठी 4 अत्यंत महत्त्वाचे नियम. जर यातील एकही नियम पाळला नाही तर लाभ थांबू शकतो आणि मिळालेले पैसेही परत मागवले जाऊ शकतात. पहिला नियम, केवायसी. फक्त केवायसी करणे पुरेसे नाही, तर ती अचूक असणे आवश्यक आहे. पेन्शन, वैवाहिक स्थिती, कुटुंब माहिती यामध्ये अनेक महिलांकडून चुका झालेल्या आहेत. दुसरा नियम, आधार कार्ड डुप्लिकेट वापर टाळा. एका कुटुंबात 2 महिलांनी एकाच पुरुषाचा आधार वापरल्यास दोघींचाही लाभ थांबवला जाऊ शकतो. तिसरा नियम, आधार बँक लिंकिंग अनिवार्य. तुमचे बँक खाते आधारशी पूर्णपणे लिंक असणे अनिवार्य आहे. चौथा नियम, उत्पन्न मर्यादा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. वाहन आणि इतर योजनांचा प्रभाव. जर महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळून, तर लाभ बंद होऊ शकतो. तसेच जर तुम्हाला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून 1500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र ठरू शकता. 26 जानेवारीला 2 मोठ्या नव्या योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत. अटी: उज्ज्वला कनेक्शन महिलांच्या नावावर असावे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. घरकुल योजना. स्वतःचे घर बांधण्यासाठी सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत मदत. जमीन नसली तरी संमतीपत्रावर अर्ज करता येतो. शेवटचा महत्त्वाचा संदेश. लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस फक्त पैसे मिळवण्यापुरता नाही, तर तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे. पात्र आहात का तपासा, नियम पाळा, कागदपत्रे अपडेट ठेवा आणि अपात्र असाल तर स्वतःहून नाव वगळा. तुमच्या खात्यात आत्तापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा, कारण पुढील अपडेट्स अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. धन्यवाद.